सोबत जेवण करतो. जेव्हा माझी बायको येईल का तेव्हा मी बायको सोबत जेवण करेन. बायकोच्या घरी जा आणि तिथंच जेवा. बायको आल्यावरचा विषय ना. आल्यावर म्हणजे मग मी कुठे जाणार तुझी बायको आल्यावर? म्हणजे लग्न होऊस तरच का? हा त्याच्यानंतर मग बायकोचं ताटात. धुतली ती सकाळी. Out of the mud, rough all they get picked up like a truck. Went in the clutch, that is a must. Wake up, get to. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. तर आज आहे संडे, तरी पण मी आज लवकर उठलेलो आहे कारण की आज ना मला गेमिंगचा व्हिडिओ शूट करायचा आहे. म्हणून मी ना लिव्हिंग रूम मध्ये आलेलो होतो आपल्या, आणि मम्मीची चालू आहे आता चहाची तयारी. मम्मीला चहा प्यायची असत. मला बनवता दूध करणं. आणि आता आरोही दिदी पण आवरून आलेली. आज तुम्ही एवढे लवकर कसं काय आवरलं? आज रात्री लवकर झोपलो होतो म्हणून आज लवकर आवरलं. बापरे, एवढे सकाळी सकाळी. आणि व्यायाम पण केला. दादानी आणि आरोही दिदी ना सकाळी उठून आहे ना योगा केला वाटतं आहे ना. मज्जा आली असेल. मी ना कधी केलं सांगू का? मी शनिवारी केलं नाही, शनिवार तर काल होता. फ्रायडेला केलं 6 वाजता उठून. एकच दिवस केला. हा, मग नंतर विसरलो होतो. रोज करायचं. हो, तर रोज उठवत जा, आपण करत जाऊ. चालेल, आपण सोबत करत जाऊ मस्त गच्चीवर. काही आज आहे ना बाहेरचं वेदर पण खूप भारी झालेलं आहे. पावसाचं पण झालेलं आहे आणि ऊन पण आलेलं आहे. काय माहिती काय झालंय वेदरला, पण सुंदर दिसतंय. आणि आता दादा पण आवरून आलेला आहे. आज एवढं लवकर कसं काय आवरलं? तुला काय करायचंय? मी आले आले विचारलं, तुम्ही आज एवढं लवकर आवरलंच कस काय? आम्ही 6 वाजता उठलेलो आहे. मी तर 4 वाजता उठलेलो आहे. हा, तर काही आता मी ना आवडणार आहे का, कारण की मला आहे ना गेमिंग व्हिडिओ शूट करायचे 3-4. तर आता मी ना ते सुद्धा शूट करणार आहे. त्यासाठी मला एकदा आवरावं लागेल, तर एकदा मी आवरतो. आता मी आवरलं सुद्धा आहे आणि आता मी जाणार आहे खाली. काहीच मी खाली गेलो, त्याच्यानंतर जेवण केलं आणि आता आलोय परत वरती, कारण की आता ना मला गेमिंग व्हिडिओ शूट करायचं आहे आपल्या लॅपटॉपवर. मी लॅपटॉप आहे ना सकाळी चार्जिंगला लावलेलं होतं. आता मी ना गेमिंग शूट करणार आहे. आणि काही झालं ना, मला खूप जास्त गेमिंग व्हिडिओ शूट करायचे. आता 2च गेमिंग व्हिडिओ शूट झालेले ना, अजून 3 करायचे. आणि हे बघा आता आहे ना आम्ही इथं काय लावतोय का मम्मी आहे विचारणार तो कारागीर त्याला विचारणार काय नाही. कोण आहे आता नेमकी? मालक हाय, पैसे देणार कारागीर तू. आणि आम्ही सांगायचं इथं लाव आणि तिथं लाव बस. सांग ना काय? अय हा, काय? कॉली कार्बन तर काकाला विचारणार. खाली गाडी कर, काका उभे खाली. कॉली कार्बन लावतोय आम्ही इथं पार्किंग मध्ये. काही आता मी खाली आलेलो आहे, खालून बघा कसं दिसतंय. आता आम्ही ना इथं पण काही पण सामान ठेवू शकतो, कारण की सगळं पाणी ना इथं येत होतं. मग आता आम्ही ना थार पण अशी मागं लावू शकतो, काही पण गाड्या वगैरे सगळं मागं लावू शकतो. हे लय भारी दिसतंय. पण घरात जर काम चालू असलं तर पसारा तर लय होतो. माझे सगळे पाय ओरले झालेले. आज ना पाणीपुरी आवडत होती म्हणून आता ना मी पाणीपुरी घ्यायला आलेलो आहे. हे काकूकडं लय भारी भेटते इथली पाणीपुरी. आणि आता आहे ना संकेत दादा सुद्धा आलेला आहे. संकेत दादा आज पुण्याला जाणार आहे. काय संकेत दादा? बाय. कसं वाटतंय परत पुण्याला जाताना? संभाजीनगरला येतो परत पुण्याला जातो, संभाजीनगरला येतो परत पुण्याला जातो. मज्जा. आणि दादा आणि संकेत दादा आता गप्पा मारत बसलेले. आणि काय आज ना आम्ही सगळी पार्किंग आवरली, आपली थार सुद्धा वॉश केली. तर पार्किंग बघा किती मोकळी झालेली आहे. आणि या साईडला आहे ना बघा आपले जे प्लांट्स आहे का, ते पण एकदम भारी रचलेले. हे बघा इथं 4 प्लांट आहे, पण खूप सारे प्लांट आहे. आता प्लांट झाले. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि आज आहे ना संकेत दादा पण आमच्या सोबत जेवणार आहे खूप दिवसानंतर. आधी इकडे राहायचं तर आपल्या सोबत जेवायचा, आज खूप दिवसानंतर जेवणार आहे. आता तो तिच्या सोबत जेवतो ना. कोणासोबत? मेसवाल्या मावशी सोबत. सोबत कशाला जेवण? मग तिच्या सोबत जेवतो का? कोणा तिच्या सोबत? आणि मैत्रिणी सोबत ना रे. काय संबंध? मला काही तुमचा काय संबंध? मेस मध्ये मुली नाही. गाईज मी नेहमी ना मम्मी सोबत जेवण करतो, पण जेव्हा माझी बायको येईल का तेव्हा मी बायको सोबत जेवण करेन. उठा, बायकोच्या घरी जा आणि तिथंच जेवा. बायको आल्यावरचा विषय ना. आल्यावर म्हणजे मग मी कुठे जाणार तुझी बायको आल्यावर? तू चालले जाशील कुठं? मम्मी त्याची बायको आल्यावर तू तुझ्यासोबत कस काय जेवण करल? पण मम्मी तर मम्मीच राहील ना. हा, मग त्याच्या पोरायची मम्मी राहील ना त्याची बायको. जा ना मग मम्मीकडे, तुमच्या बायकोकडे जा. तुझ्या पोरायच्या मम्मीकडे जाय ना. जा, तुझ्या मम्मीत कशाला जेवतो आता? मी जेवण एकटी. लग्न उत्तर तुझ्या ताटात जेवण करू दे. म्हणजे लग्न उस्तारच का? हा, त्याच्यानंतर मग बायकोच्या ताटात. धुतली ती सकाळी. कुठे धुतली ती? मात्र मध्ये. आता इतकी मजा आली माहिती का? हर्षदला म्हटलं असं नको बोलत जाऊ, सांगून दे ब्लॉग मध्ये की मस्करी करत होतो म्हणून. आणि सांगून दे म्हटलं की तुला लग्न नाही करायचंय. हर्षद कसं म्हणतो, नाही नाही
माझं नाही सांगत, संकेत दादाचं सांगतो म्हणे. म्हणजे तुला लग्न करायचंय का? हा मग लग्न करावंच लागतं ना. हो का ग मम्मी, लग्न करावंच लागतं? नाही केलं चालतं ना लग्न कशाला. आता मी तर आहे ना तुला स्वयंपाक ते करून द्यायला. नंतर आरोही देते माझ्या नंतर. आणि सगळं मी बाहेरच्या देशात राहायला गेलो होतो. अरे बाप, म्हणजे तुला बाहेरच्या देशात राहायला जायचंच आहे का? हा? नाही त्याच्यानंतर इंडियात घरी मी जाणार नाही, पण असा विषय चालू की जर मी गेलो तर मग तुझी बायको थोडी तिकडे राहील, तुझी बायको तर आमच्या जवळच राहील ना. मग फॉरेनर बघून घे ना हर्षद. त्याचीच आयडिया आता. थेंबड पुसता येत नाही, ढुंगण धुता येत नाही, गप्पा मोठ्या मोठ्या. नाही गाईज मस्करी करतोय मी, हे सगळं मजाक चालू आहे. ए, लग्न पण नाही करणार ना? नाही करणार. सिरियसली? हो संकेत दादा मी आता भाऊ तुझ्या आधी दादाच्या आधी तुझं लग्न करणे मला. असं का बरं? मला तुझे पोरं पाहायचे. गाईच हर्षदचं लग्न लावायचं म्हणती मम्मी तर. मग मला हर्षदचे पोरं पाहिजे. हर्षदचे पोरं होतात मी किती म्हातारी होऊन जाईल. हर्षदचं लग्न करणार आहे आणि हर्षदचे पोरं पाहणार आहे. अशी वाकून चालते मग तू बाळा. वाकून ए बाळा चल चल. राहणारच नाही तेव्हा. सध्या ना सर, अभ्यास करा, करिअर कडे लक्ष द्या. बायको, लग्न हा आपला मुद्दा नाहीये. आपला मुद्दा काय पाहिजे? स्टडी पाहिजे, शाळा पाहिजे, नंतर कॉलेज पाहिजे, या गोष्टी पाहिजे. करिअर हे आपले मुद्दे पाहिजे. मजाक चालू आहे, मी थोडी सिरियस बोलणार आहे. नाही पण तरी पण असं इन्फ्लुएन्स नको होऊ काही पण. म्हणजे तुझ्या मनातल्या भावना तर सांगतोय ना आम्हाला. अगं मजाक करतोय मी. मजाक आहे का? तर गाईज आता आमचे सगळ्यांचे जेवण सुद्धा झालेले आणि आता वेळ झाले आपल्या ब्लॉग ठिकाणी एंड करायची. आणि गाईज ते सगळ्यांना मी मजाक मध्ये बोललो होतो, याला सिरियस नका घेऊ, मी ना असंच मजाक करत राहतो. आणि आता वेळ झाले आपल्या ब्लॉग ठिकाणी एंड करायची. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.